गाडी बीचवर आणली शेवटी सुट्टी नाही एकदा चाक रुतवले Z900 पूर्ण आता वाळून काढून आणले कारण अजून एमटी पण बैरी ना झाल्या अडकून बसल्या तिथंच अजून गाडी अजून रुतल्याच गाडी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये आणि सकाळ सकाळी मी स्वागत करते तुमचं तनिक्यात बरेच दिवसानंतर गाडी काढली आणि आपण चालले बरेच दिवसानंतर राईडला आणि आपली राईड सगळ्यात पहिला चालली आहे ती पण म्हणजे कोकणामध्ये कारण भरपूर दिवस झालं कुठं राईडला गेलो नव्हतं आणि असंच अचानक रात्रीचं प्लॅनिंग ठरलं की नियोजन असं ठरलेलं की उद्या सकाळी जायचं पन्हाळ्याला जायचं शूट बीट करायचं आणि यायचं असं प्लॅनिंग ठरलेलं पहिला ठरताना मग त्यानंतरनं अचानकच असं रात्रीतनं ठरलं की कोकणात जायचं काय पण होईल एक दिवस जायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी परत यायचं असं नियोजन ठरलं तर मी अर्जुन प्रज्वल तीन डायरेक्ट गाड्या काढल्या आणि आता जायला चालू केलं ते पण म्हणजे कोकणात एक ॲक्सेस घेतली आपली MT आणि एक Z900 आहे Z900चा आवाज जरा कमी येत असेल कारण गाडीला आता डेबी कलर आहे आता पुढे गेल्यानंतर जरा डेबी कलर फक्त काढायचा आहे कारण सकाळ सकाळी जरा सण नको म्हणलं त्यामुळं तर चला चालू करूया आपल्या जर्नीला बरेच दिवसानंतर असं राईडला दिन चालला असं की नाही एक असं वेगळीच एनर्जी आहे अंगात तर बघू शकता बाबांनो सकाळ सकाळी कोल्हापूर आपलं कसलं जबरदस्त दिसते रस्त्यावर जरासुद्धा ट्रॅफिक नाही आणि सिग्नलचा पण काही विषय नाही फक्त जरा सकाळचं 8-9 नंतरनं जे ट्रॅफिक चालू ते जे सिग्नल लागायला चालू त्यात की नाही आई शप्प जमतो लय वैताग येते राव त्यात आणि उन्हाचा तडका एक जाम डोसकच फिरते त्यामुळे म्हटलं जरा सकाळ सकाळी काय पण होतील खरं जरा असं लवकरच निघूया त्यामुळे जरा लवकर निघले आज पहिल्यांदा असं मला वाटलं आहे कारण ह्याच्या आधी पण आम्ही भरपूर वेळा एक्सपेक्ट केलं ते की सकाळी लवकर निघायचं खरं कायम आम्हाला निघायला 7-8 वाजतच होते खरं आज भावानं 5:30ला म्हणजे आम्ही गाडीला स्टार्टर मारले आणि निघाले तर मागचं जेवढं पण ब्लॉग होते भावानं आपण केरळ फिरायला गेलो तर ते जरा कसं तुम्हाला वाटले ते पण जरा कमेंट करून सांगा कारण त्या मागच्या ब्लॉगमध्ये जरासं कमेंट कमी पडल्यात ह्या तर ब्लॉगमध्ये जरासं कमेंट भावानं ढिगाणं टाकावी काय विषय नाही एक कमेंट टाकला तरी बास होते जरा मनाला असं शांती भेटत्या एक जरी कमेंट तुमचं आलं तरी तर विषय एवढाच आहे की सकाळी आपल्याला 10 ते 11 वाजेपर्यंत पोचायचं आहे सकाळी म्हणजे कारण कसं विषय आहे आधी ऊन निभार पडाले त्या निभार उन्हामध्ये आपण जर राहिलं तर आधीच आपण काळा आहे त्यामुळं आपण आणि जरा काळं पडू शकतो त्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपल्याला पोचायचं आहे बाकीचा काय विषय नाही तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा भावानं पुढं आता गेल्यानंतर जरा गाडीचा डेबी कलर पण काढायचा आहे Z900चा आणि त्यावर पण आता आपण ब्लॉग करायचा गाडीवर कारण आणि विषय कसा आहे माहिती आहे काय आता चाललो आहे आम्ही कोकणाला खरं कुठल्या रस्त्यानं जायचं फिक्स नाही आहे कारण आम्ही दरवेळी जाताना प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रस्त्यानं जाते एकदा आंबा घाटातनं एकदा आंबोली घाटातनं एकदा गगनबावड्यातनं एकदा राधानगरीतनं जिकडं रस्ता जाते आम्हाला चांगला वाटते आम्ही तिकडं दरवेळी जाते आणि आता पण आम्ही मॅप लावलेले काही नाही हा याचंच चालले आणि मागच्या वेळी गेलो त्या रस्त्यानं जायचं नियोजन चालू आहे माझं तर अनुष्कुरा घाटातनं कारण रस्ता पण तिकडं जरा असं चांगला आहे घाट पण जास्त नाही आहे त्यामुळं कसं निवांत जाऊ शकते आपण त्या रस्त्यानं त्यामुळं सकाळ सकाळी जरा असं पोटाला आधार द्यायला लागतो आहे त्यामुळं पुढं आता नाश्त्याला कुठं जर थांबायला पाहिजे आणि सकाळ सकाळी तर इकडे सगळं बंदच दिसाले त्यामुळं कुठं दिसेल तिथं लवकरात लवकर थांबायला पाहिजे नाही पोटाला आधार जर चुकला तर पोट ढवळायला चालू होते आमचं त्यामुळं पहिला पोटाला आधार द्यायला लागतोय सकाळ सकाळी असलं जबरदस्त वाटायला सांगतो इकडं सूर्य उगवला आहे
खतरनाक वाटाले, खतरनाक. समोर सगळं पाक डोंगर. आणि तसं बघा गेलं तर आता आम्ही अर्थाने मग कोकणामध्ये प्रवेश केलेलो आहे, कारण चारी बाजूनच सगळीकडे आमच्या झाडच झाडं दिसायल्यात. तर आता गाडीचा डीबी कलर काढलाय. आता नुसता आवाज ऐका गाडीचा, नुसता आवाज जाताना. आता आता पहिला नाश्ता करणार, भुकाले लागले. आणि क्लायमेट तर असला जबरदस्त झालाय शेवट. क्लायमॅट ऐकायला कमी आले काय सकाळ सकाळी. खतरनाक. नाश्ता आलाय, नाश्ता करून घ्या पहिला. हे नाश्ता करी बाबा पहिला. लढत तर आहेच जाईल तिथं काय ना काय तर आता नाश्ता दिन करून झाले आणि आता डेवी किलर पण काढले आणि आता आवाज नुसता भोंगा. तर चला जाऊया, वेळ वाया न घालवत. आता फक्त इथनं 70 किलोमीटर राहिले. तर भावांनो काही समोरचा व्ह्यू असलं जबरदस्त मग ऊन पडलेलं. खरं आता आम्ही बरोबर आहे अनुष्कुरा घाटमध्ये. आणि अनुष्कुरा घाट जसं चालू झाला आहे तसं जबरदस्त असं धुकं बिकं सगळे आल्यात आणि गार वारं माराले आणि असलं खतरनाक वाटाले की नाही शेवट. त्यात आता गाडीचा डेबी किलर काढले, त्यामुळे आता पूर्ण घाटामध्ये फक्त नुसता आवाजाचा दणका विषय. आत्ताच असं ठरलेलं की घाटात थांबायचं नाही. हा हा घाटात असला जबरदस्त आवाज सोडायला का नाही गाडी शेवट पूर्ण असं घाट बरं का आवाज घुमाला फक्त गाडी असलं खतरनाक वाटले. आणि सगळ्यांची नजरा फक्त इकडं वळाल्यात. कसा आहे आम्ही गाड्या घेऊन थांबते आणि डायरेक्ट ट्रक घेऊन थांबल्यात. टॉपचा विषय. आणि हा घाट लय मोठा पण नाही, तेवढाच बारका घाट आहे, त्यामुळे काय रिस्क पण नाही या घाटात. त्यामुळे तुम्ही पण जर जाणार असला कोकणात ते इकडं जाऊ शकता भावांनो, एकदम खतरनाक रस्ता आहे. तर आता ड्रायव्हर शीट चेंज केलेली आहे आणि आता आपण घेतल्या Z900. आता राडा होणार, आता पोरं नाही ऐकणार. हई ग लय भारी वाटते भावांनो. सकाळ सकाळी निघले की नाही खरोखर. आत्ता 8 वाजल्यात आणि आता अजून 52 किलोमीटर आहे. आणि आत्ता असं वाटायलं की मी प्रॉपर रायडर झालो आहे, कारण इथं मॅप बीप सगळं चालू आहे. कॅमेरे मला सगळं प्रॉपर सेटिंग लागल्या का वाटायले. तर चला लेट्स गो. हा लय दिवसातनं गाडी हातात घेतल्या. खरं सांगतो भावानो असलं जबरदस्त वाटाले की नाही शेवट म्हणजे शेवट वाटाले. कधी आपली ड्रीम बाईक आपल्या हातात येणार असं झाले खरोखर. एकदा भावानो आयुष्यात सक्सेसफुल झालो की नाही बस बाकी काय नको बघा. एका मिडल क्लास पोरग्याला काय लागते सांगावे भावानो, एक स्वतःची गाडी, एक 4 व्हीलर आणि एक बंगला. बंगला म्हणजे घर. त्यानंतर ना घराच्या पुढं जागा पाहिजे, छोटीशी गाडी लावायला, एक 4 व्हीलर आणि एक 2 व्हीलर बसावी, एवढी जागा पाहिजे बघा बास. बाकीचं काय नको. खरं ते सगळं आपण आपल्या स्वतःच्या जीवावर करायचं आहे, त्यामुळे आपल्याला जरासं वेळ लागला आहे. बाकीचा काय विषय नाही. खरं होणार भावनं एक दिवस 100% होणार. एका दिवसात होणार नाही, तर एक दिवस हे नक्कीच होणार, काय विषय नाही. आता फक्त तुम्ही आनंद घ्या गाडीचा, गाडीच्या आवाजाचा. आणि गाडी भावानं फुल लोडेड आहे आणि यावर पूर्णपणे प्रॉपर एक व्हिडिओ करणार आता गेल्यानंतर ना.
ते आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड होईल. त्याचा अपडेट मी तुम्हाला लवकरात लवकर देतो. त्या लवकरात लवकर अपडेटसाठी तुम्ही इंस्टावर जाऊन आपल्याला लगेच फॉलो करू शकता जा. आणि यूट्यूबवर जर नवीन असाल, नवीन ब्लॉग बघत असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भावनो, कारण असलंच जबरदस्त ब्लॉग आपले येत राहणार आहेत. त्याचा काही विषय नाही. इथून पुढे आपलं 2-3 ब्लॉग येणार आहेत, ती पूर्णपणे आपण Z900वर करणार आहे. कारण ही Z900 असली जबरदस्त सांगतो, बाकीच्या Z900पेक्षा टॉपचा विषय आहे. कारण एवढी लोडेड आहे सांगतो, गाडी पूर्ण मॉडिफाय केल्या गाडी. कलर सोडला गे, कारण कलर हा जो कंपनीचा ओरिजिनल ठेवले आणि बाकीचं सगळं पाक मॉडिफाय केले गाडीला. आणि एक्झॉस्टचा तर काही विषयच नाही. एक्झॉस्ट कुठला काय आहे ते सगळं तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगतो. त्यासाठी लवकरात लवकर चॅनल फॉलो करून घ्या. भावानो कुठं गेलो आणि काय लढतर झालं का नाही असं आजपर्यंत कधी झालं नाही. आजपर्यंत जाईल तिथं काय ना काय तर लढतर होतच असत्या. पुढे उठले काय, थांबा थांबा उत्तर थांबा. असला जबरदस्त विषय झाला आहे. डायरेक्ट शेर उठले, उडले लेच उडले. जरा आता काढतो थांबा, पहिला स्वच्छ करू थांबा सगळं. तर आता जरा पुसले वरच्यावर कापडाला आणि सगळं पाक वाट लागले, नवीन बुट्टाची वाट लागली सगळे. आणि नशीब गाडीवर कुठं उडलं नाही, बाहेरच उडले. त्यामुळे मग ते जाईल तिथं काय ना काय तर लढतर आहेच. का असं होते का काय कळत नाही आयुष्यात. आमच्या सगळ्या लढतर येते आता काय काय असला शेवट विषय झाला. खरोखर पहिल्यांदा झाला असेल थोडा असं, खरं शेवट विषय झाला. कारण आता गेल्यानंतर ना पहिला पूर्णपणे बुट्ट धुणार आहे. कारण नवीन बुट्टे घेतले राव यायला. खरं काय काय वेगळंच मला हसू आवरणं झाले असेल काय. जाऊ दे थोडा, काही विषय नाही. तर आता यो जो हायवे यो भावनो NH66 हायवे आहे. यो डायरेक्ट मुंबई टू गोवा तो रस्ता आहे डायरेक्ट यो. आणि आम्हाला खालनंच जायचं आहे, हायवेला जायचं नाही. कारण पुढनं आणि परत वळून आणि परत आम्हाला जायचं आहे. त्यामुळं सरळच जायला लागणार आम्हाला. हायवेला जायचं का आता आमच्या नशिबात नाही वाटते या. कारण असला जबरदस्त हायवे सांगतो. मागच्या वेळी हायवेला गेलतो पाहिजे. तर आता रिटर्न जाताना जर दुसऱ्या मार्गे आम्ही जर जायचं ठरलं आमचं, तर हायवेनं जायला मिळालं तर काय मग काय विषयच नाही. इकडं मी आल्यासारखं वाटलं मला या रस्त्याला, काय विषय माहीत नाही. खरं इकडं आल्यासारखं वाटले. विजयदुर्ग, हां आले बरोबर आहे. फक्त 40 किलोमीटर राहिले डायरेक्ट समुद्र. धनका विषय. विजयदुर्ग किल्ला पण इकडंच आहे. जंगलात तर असला जबरदस्त आवाज घुमणार सांगतो. इकडं खतरनाक वाटणार, खतरनाक इकडं आवाज. जरा उगच आवाज ऐका फक्त, जरा उगच. हा हा डाऊन शिफ्ट मारले कसं खतरनाक पट्टाकडे पडाले. अजून इकडे जरा रस्त्याची कामं चालू आहेत कोकणामध्ये. आणि आम्ही डायरेक्ट जरा शॉर्टकट घेतले, कारण आम्ही चालले देवगड बीचला. त्यामुळे जरा असं शॉर्टकट घेऊनच जाऊया म्हणलं, जवळ पडाले. आणि दुसरीकडनं चाललेलो, खरं तिकडनं आम्हाला 25 ते 30 किलोमीटर लांब पडालं. म्हणजे आता इथनं टोटल 28 किलोमीटर. तेच जर आम्ही दुसरीकडनं गेलो असतं की नाही, ते आम्हाला 40-42 किलोमीटर पडाले. भावानो जगभरामध्ये की नाही कुठं पण फिरा काय, खरं कोकणासारखं हे शेवटी कोकणच आहे. कारण मी कित्येक वेळा जरी कोकणात येऊन गेलो आहे तरीसुद्धा मला परत कोकणात यायची इच्छा होत्या. आता बाहेर मी एवढं सगळं लोकेशन फिरलो, एवढं सगळं एक्सप्लोर केलो आहे, तरीसुद्धा कोकणात आल्यावर जे सुख मिळते की नाही आणि जे आनंद मिळते की नाही भावानो, ते बाहेर कुठंच मिळत नाही खरोखर. त्यामुळे 2-3 महिन्यांना की नाही एकदा का विना कोकणात येतोयच मी. कारण कोकण आहे ते एवढं भारी की
सांगण्यापेक्षा का नाही भावानो, तुम्ही एखादं येऊन जावा आणि मग सांगा मला तुम्ही कमेंटमध्ये कोकण कसा आहे आणि काय आहे. स्वर्ग जे म्हणतात ते भावानो ह्यालाच काय ते लांबपर्यंत पूर्ण सगळं झाडं आणि झुडपं पूर्ण असं पूर्ण म्हणजे जंगलासारखं दिसायला पूर्ण लांबपर्यंत, ह्या बाजूला पण आणि ह्या बाजूला पण. आणि मधनं असा एवढा बारकाचा रस्ता गेला आहे, असलंच जबरदस्त वाटायले जमतो तुम्हाला, लयच खतरनाक वाटायले. आता शॉर्टकट घेऊन आतनं कुठनं तरी गेला का नाही भावानो आणि जरा भारी वाटते. कसलं जबरदस्त दिसायले बघा की शेवट. नशीब भावानो या रस्त्याला आलो मी. कसा आहे विषय तनका, डायरेक्ट गाडी बीच वरती, तर खाली जाते का नाही माहित नाही. डायरेक्ट बीच विषय. ही ग काय शेवट लोकेशन भावले. एवढाच बीच आहे खरं टॉपचा विषय आहे जबरदस्त. कसा आहे डायरेक्ट बीच विषय, आधी मध्ये स्टॉप नाही, डायरेक्ट बीचवर स्टॉप. असला फेस पडला जाऊ यूज पर्यंत. अडकले गाडी तिथपर्यंत घ्या की कस तर, जाताना जाते सोडा. तिथपर्यंत घ्या की कस तर. हे बघा इथं डायरेक्ट गाडी बीचवर आणली. शेवटी सुट्टी नाही. शेवट म्हणजे शेवट वाटायला. तिथं 900, तिथं आपली 150. कसं आहे बिन स्टँडला होता, डायरेक्ट चाक रुतवले बाहेर निघत्या जोडा. एवढं पण असं रुतण्यासारखं नाही आहे. जात्या पाणी कसाला इथंपर्यंत आले शेवट मध्ये. खतरनाक शेवट म्हणजे शेवट वाटायले बाबा. खरं सांगतो असलं जबरदस्त वाटायले, खतरनाक. परत रिव्हर्स म्हणला तरी गाडी जात्या का विषयने. आता बघा जरा सिनेमॅटिक शूटिंग घेतो जरा टम टम टम, कारण ऊन लय लागले. आणि ऊन खरोखर सांगतो लय ऊन आहे इकडं तसं बघायला गेला तर लवकर सिनेमॅटिक शॉट आवडतो. आणि भेटूया आपण 2च मिनिटामध्ये. Z900 पूर्ण आता वाळून काढून आणले, कारण अजून एमटी पण बहिरी ना झाल्या. अडकून बसल्या तिथंच, अजून गाडी अजून रुतल्याच गाडी आहे काय. तर परवा केरळ जाऊन आल्यानंतर लेच काळं पडलेलो, त्यामुळं दाढी सगळी बारीक केली, एकदम बारीक केली. पण आता जरा दाढी आल्या आणि जरा गोरा झालं तेवढ्यात आणि परत काळा पडलो. कारण आणि परत आली मी कोकणात उन्हात फिरायला. जबरदस्त ऊन आहे. पन्हाळ्याला जायचं म्हणलेली शूट करायला पन्हाळ्याला, आणि घेऊन आल्या तिकडे देवगडला. बघा येऊ पन्हाळ्याला जायचं म्हणलेली शूट करायला आणि आले डायरेक्ट देवगडला. तर आता इथं रिसॉर्ट आहे, मालग्याचा किल्ली घेऊन आला. आणि ते समोर बघा फक्त गरगरीत पाणी, निळं 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 पाणी पाहून. आता डायरेक्ट गाडी घेऊन आपण संध्याकाळच्या टायमिंगला आली बीचवर. आणि रोपवे पण आहेत काही रेखामत चालले खरं. तिकडे यायला बघा आहे काही जाईल तिथं. आता रोपवेचा विषय हार्डच झाला आहे. जाईल तिथं आहे, पहिला कुठं नव्हते एवढं रोपवे, पण आता की नाही जाईल त्या ठिकाणी रोपवे आहे, जाईल त्या ठिकाणी रोपवे आहेत. आणि संध्याकाळचा
विशेष शेवट झाला इथं बघा सलग जबरदस्त झाले बघा आणि बरोबर टायमिंग लावले आणि तुम्हाला पटणार नाही आता संध्याकाळचं 7 वाजल्या आणि असला क्लायमेट झाला आहे 7 वाजता 7 वाजल्या काय 6:40. आयुष्यात की नाही भावांनो बरोबर रिलॅक्स होण्यासाठी की नाही तुम्हाला जर लेस टेन्शन वाटत असेल कुठल्या गोष्टीचं जर तुम्ही काय तर टेन्शन घेत असला तर घेऊ नका का खरोखर त्यापेक्षा की नाही एक गाडी घ्या आणि निवांत असं कुठंतरी येऊन बसा खरोखर जमतो मला असलं भारी वाटायला जमतो इकडे येऊन म्हणजे मला काय टेन्शन बिन्शन नाही जोडा आम्ही फिरायला झाले तर मी तुम्हाला सजेशन द्याले की असं निवांत या कुठं तर तिथं फक्त काय जरा असं पब्लिक आहे एवढाच विषय आहे पब्लिक नसते तर जरा भारी झालं असतं कारण नंतरच्या टायमिंगला पब्लिक नसते आणि नंतरच्या टायमिंगला पब्लिक कमी होईल काय विषय नाही तर गुड मॉर्निंग भावांना तर सकाळी निघायचं होतं आम्हाला लवकर पण झाला लयच लेट कारण संध्याकाळचं पण कसं बीचवर गेलो होतो असंच फिरायला त्यामुळे जरासं उठायला जरासं वेळ झाला आणि ए सी होती आणि ए सी असल्यावर कशी झोप लागतात तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळं तर आता कोल्ड स्टार्ट करत आहे आणि आवाज डायरेक्ट आपल्या तोंडावर येणार आहे त्यामुळे तुम्ही पण ऐका कसलं जबरदस्त लोकेशन वाटते बघा की फक्त इथं असं कुठं तर हे पाहिजे होतं रूम पाहिजे होतं म्हणजे डायरेक्ट समुद्राचा व्ह्यू आला असता तिथं पुढच्या बाजूला आहे तसं पण काय नाही चला आता नीट कोल्हापूरला जायचं आपल्याला कारण आम्हाला लवकर निघायचं होतं लवकर निघायचं कारण म्हणजे ऊन लय आहे इकडं आणि उन्हात तर असलं हे झालं सांगतो मला तावाले की नाही आत्ता सकाळ सकाळीच आता 8 वाजल्यात 8 सव्वा 8 झाल्यात काहीतरी आणि असलं ऊन तावले सांगतो सकाळ सकाळी शेवटमध्ये आता जरा कमी भिजवले मी घामानं सकाळ सकाळीच असलं ऊन आहे जबरदस्त इकडं असं खरं जागाच म्हणलं असं की नाही कोकणात या चांगलं आहे काय विषय नाही खरं असं बारक्या कुठल्या जर असं गावात नदीन चालला की नाही जवळपास बॅकवॉटर असेल समुद्र असेल तिथं माशांचा वास असलं मारते सांगतो भावांनो लय घाण वास मारते माशांचा काय वैशिष्ट्यता आहे का काय काय माहीत खरं माशांचा वास लय मारते आणि त्या वासानं की नाही जरा कमी उलट्याच येतात असलं हे वाटते मला ते काल भावानं हायवेला यायला मिळालं नाही काल तुम्हाला बोललो मी म्हणजे येताना इकडं त्या हायवेवरनं आम्हाला यायला भेटलं नाही कारण आम्ही डायरेक्ट खाल्लं निघालतं आता हायवेला यायला भेटले आम्हाला लय जबरदस्त हायवे भावनं लय जबरदस्त खतरनाक वाटते आणि गाडी आपली पहिल्यांदा कोकणात आल्या त्यामुळे की नाही विषय हार्डच आहे आता परत नॉनस्टॉप आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे न थांबता आता 10:30 वाजल्यात तर चला जाऊया नाश्ता करून झाले वेळ वाया जरा पण घालवलेला नाही आम्ही कुठंच वेळ वाया घालवली नाही कोणानं आवाज ऐकण्यासाठी बारकी पोरं थांबल्यात बाबांना आवाज ऐकण्यासाठी पोरं थांबल्यात खतरनाक
किती पण असेल खरं गाडी अशी जर पळवायला मिळाली की नाही ऊन बिन काय पण बघत नाही. डायरेक्ट तोडगा निघते उन्हावर. आधी इंजनमधनं एवढे हिट माराले तरीसुद्धा उन्हाचा तडका खालनं इंजिनचं हिट तरीसुद्धा गाडी वळवायला खरोखर मजा यायला. आपलं दुसरीकडे कुठंच लक्ष जात नाही. पूर्णपणे आपलं कॉन्सन्ट्रेट जे आहे की नाही ते गाडीवर जाते. कारण आपण गाडी पळवायला परफेक्ट पळवायला लागत्या. त्यामुळे सगळा काय कॉन्सन्ट्रेस्ट काय कॉन्सन्ट्रेट कॉर त्यामुळे आपलं सगळं लक्ष जे आहे ते आपल्या फक्त राईडवर असते. आणि अशी गाडी जर मिळाली राईडमध्ये हा अजून काय पाहिलं बाबांनो. फक्त रस्ता चांगला पाहिजे है ना. कोल्हापूर नाही मालवणला एवढं जरा खुश झाले ते तरी पण. आणि नशीब जरासा रस्ता चांगलाच मिळाला. तेवढं जरा फ्लायबाय द्यायला जबरदस्त फ्लायबाय बसला जबरदस्त. फायनली कोल्हापूरमध्ये एंट्री झालेली आहे भावांनो. आणि लयच भारी वाटाले कारण लय वेळ पण झाला नाही. बरोबर टायमात आले आम्ही. 12 वाजल्यात बरोबर टायमिंगमध्ये आले कोल्हापुरात. लय वेळ पण झाला नाही. मेन म्हणजे आम्हाला वेळ करायचं नव्हतं. कसं पण करून काय पण करून लवकर यायचं होतं आम्हाला. कारण आम्ही गेलो वन डे ट्रिप म्हणून. खरं झाली एक स्टे असं ना तसं. त्यामुळे जरासं पूर्णपणे घोळ झाला. आणि आता प्रॉपर आता आपण तर भावानो अशा तऱ्हेने आपली ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आणि आमचं नियोजन झालं होतं 1 दिवसाचं. खरं झालं 2 दिवस. आणि आता वाजल्यात 1. जाऊन अर्जुनच्या घरी बॅग 3 सगळं ठेवून गाडी लावून मग आता रिटर्न चाललो आहे घरला. असं अचानक राईड ठरलेली भावानं की नाही 1 नंबर असत्या. खरोखर भारी वाटलं. जरा जाऊन आलो निवांत झाले. आता उद्या पण आहे ते आपलं कामाचं रुटीन चालू होणार. त्यानंतर ना परत आपलं कंटिन्यू भावानं रोज ब्लॉग येत राहणार आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर भावानं सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण रोज आपलं दणकाबाज विषय म्हणजे खतरनाकमध्ये व्हिडिओ येत राहणार आहेत. आता पुढचा जो ब्लॉग आहे भावानं ते तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे फक्त ते तुम्ही सांगा. म्हणजे कुठल्या गाडीचं पाहिजे ते सांगा. आपल्या MT-वर ब्लॉग पाहिजे, Z900वर ब्लॉग पाहिजे, काय Z900 पूर्णपणे मॉडिफाय केल्या त्याचा आवाज त्यावर तुम्हाला ब्लॉग पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता लगेच जावा आणि सबस्क्रायबरची बटन मारा बदा. तर आता लवकरात लवकर जावा आणि सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. म्हणजे तुम्हाला पहिला व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येणार.